नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। अज्ञष्टा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति। नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः। ऐके जया प्राणी याच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही। तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण सांग। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेला अग्नी सर्व प्रकारे इंधनाला नष्ट करतो, तसं श्रीगुरूंच्या मुखारविंदातून येणाऱ्या जीव आणि ब्रह्माचं अखंड ऐक्य सिद्ध करणाऱ्या महावाक्याच्याद्वारे ज्या साधकाच्या अंतकरणामध्ये अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्तीचा उदय होतो, त्या वृत्तीलाच ज्ञान अग्नी असं म्हणतात। जसा प्रज्वलित अग्नी इंधनाला नष्ट करतो, तसाच हा ज्ञान अग्नी संचित प्रारब्ध आणि क्रियमान सर्व प्रकारच्या कर्माला नाहीसा करतो। शास्त्राची संगती अशी आहे, ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर अनंत जन्माचं अनादिकालापासून असलेलं आणि मनुष्यबुद्धीनं केलेलं जे कर्म आहे, ज्या कर्माचा साठा पण फलभोगाला प्रारंभ झाला नाही, त्याला संचित कर्म असं म्हणतात। ते संचित कर्म ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर दग्ध होऊन जातं। असंगत्वाच्या बोधामुळे ज्याप्रमाणे सरोवरामध्ये कमळ राहतं, पण सरोवरातल्या पाण्यात राहूनसुद्धा त्या कमळाच्या पानाला ज्याप्रमाणे सरोवरातलं पाणी स्पर्श करत नाही, तसं असंगत्वाच्या बोधामुळे त्या महापुरुषाला क्रियमान कर्मही लागत नाही। फक्त प्रारब्ध कर्माच्या भोगाला प्रारंभ झाला म्हणून जोपर्यंत त्याच्या देहाचं आयुष्य आहे तोपर्यंत प्रारब्ध कर्म त्या महात्म्याला भोगावं लागतं। ही सुद्धा संगती अज्ञानी पुरुषाला त्याचा जीवन व्यवहार कळावा याकरिता आहे, नाहीतर तत्वतः त्याचा आणि कोणत्या कर्माचा संबंध राहिलाच नाही। ज्ञानोबारा म्हणतात, जिथं देहाचा संबंध राहिला नाही तिथं देहसंबंधी कर्माचा संबंध कसा का राहील। सांडोणी अंगीची खोळी सरपरे गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले। किंवा ज्ञानोबारा 8व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, अरे अर्जुना, हा देह उभा असताना म्हणजे जिवंत असताना ज्याला त्या देहाचं तादात्म्य नाही, तो देह पडल्यानंतर त्याला त्या देहाचं तादात्म्य काय असणार आहे। आता उभे या उभेपणा नाही जयाचे, मा पडील या गहन कवन तयाचे। मनोनी प्रतितीचे पोटीचे पाणी न हाले। त्याच्या अनुभवाच्या पोटातलं दृढ अपरोक्ष ज्ञानाचा जो भाव आहे, ती प्रतिती अजिबात चलधल होत नाही। याचा अर्थ ती दृढ प्रतिती आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान आहे। त्यामुळे स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला अनेक प्रकारचे देह दिसतात, त्या अनेक प्रकारच्या देहापैकी एका देहाला जीवात्मा मी म्हणतो आणि अन्य देहाला माझे संबंधी म्हणतो आणि मग व्यवहार करतो। जागृतीमध्ये आल्यानंतर स्वप्नातल्या सगळ्या देहांचा ज्याप्रमाणे विसर पडतो, तसं तिथे अवस्थांतर व्हावं लागतं आणि या जागृतीमध्ये आल्यानंतर बोधांतर घडावं लागतं। जसं इतर देहाशी माझा संबंध नाही, तसं याही देहाशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। फक्त अज्ञानी पुरुषाला त्याचा व्यवहार कळावा याकरिता शास्त्राने त्याच्या जीवन संगती करता प्रारब्ध कर्माची संगती प्रतिपादन केलेली आहे। अन्यथा त्याचा आणि कोणत्या कर्माचा कोणत्याही काळामध्ये संबंध राहिला नाही। जसं की ज्ञानोबारा असं म्हणतात, आता शरीराची तयाची ठाई आडनावही उरले नाही, तरी कोणे काळी काही निमित्ते पाहे पा। शरीराचं कोणतंही तादात्म्य त्याच्या ठिकाणी राहिलं नाही, मग तो देह जिवंत असला काय आणि मृत्यूच्या स्वाधीन झाला काय, त्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही। तुकोबारांचं आपलं प्रमाण आहे बघा नाटातलं, जन्म मृत्यू स्वप्ना सारिखे आप त्या नदीसे पारिखे। तुका मनी अखंडित सुखे वाणी वदे मुखे प्रेमामृताची। त्यातलं एक प्रमाण फार गोड आहे,
महात्म्याला फक्त जन्म स्वप्नासारखा वाटतो असं नाही, मृत्यूसुद्धा स्वप्नासारखा वाटतो, हे विशेष कौतुक आहे. म्हणजे जन्म आणि मरण हे देहाच असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारे विकळ होत नाही. मनोनी जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहीची ठेले कारण नाही तया. जन्म असेल, जरा म्हणजे वार्धक्य असेल, किंवा प्राणाचा आणि देहाचा वियोग असेल, याला मृत्यू अवस्था असं म्हणतात. यापैकी कोणताही महापुरुषाच्या जीवनामध्ये संबंध राहिला नाही. पण ज्ञान झाल्याबरोबर त्याचा लगेचच्या लगेच काही देह पडत नाही, बऱ्याच काळापर्यंत तो जिवंत राहतो. ज्याप्रमाणे कुंभाराने एखादा मातीचा गोळा तयार केला आणि फिरणाऱ्या चाकावर तो गोळा ठेवला, त्या मातीच्या गोळ्यापासून तो एखादा मडकं तयार करतो. ते मडकं तयार झालं की तो घेऊन जातो, पण चाकाला दिलेली जी गती आहे ती काही काळ तशीच राहते. तसंच आहे, ब्रह्मज्ञान जरी प्राप्त झालं तरी पण या देहाला प्रारब्धाने गती दिलेली आहे, म्हणून जोपर्यंत ती गती थांबत नाही तोपर्यंत त्याचा देह राहतो. म्हणून त्यासाठी प्रारब्धाची संगती प्रतिपादन केलेली आहे, नाहीतर कोणत्याही प्रकारचा त्याचा आणि कर्माचा संबंध राहत नाही. अशा प्रकारे सर्व कर्माला भस्मसात करणारं, असंगत्वाचा बोध प्रतिपादन करणारं, अविद्या कार्याचा बाध आणि अविद्येचा नाश करणारं ब्रह्मज्ञानासारखी पवित्र वस्तू जगात दुसरी कोणती नाही. आणि असं असणारं ज्ञान ज्या साधकाच्या अंतकरणामध्ये आपोआप प्रगट होतं, यासाठी त्याची योग्यता आहे श्रद्धावान, तत्पराः, संयतेंद्रियाः या लक्षणाने युक्त असेल तर त्याला आपोआप ज्ञान मिळतं. बरं, प्राप्तीमध्ये आणि लाभामध्ये फरक आहे. जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त केली जाते तेव्हा प्राप्तीमध्ये प्रयत्न असतो, आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचा लाभ होतो तेव्हा लाभामध्ये कृपा असते. प्राप्ती करण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात, पण लाभासाठी मात्र संतांची कृपा आवश्यक आहे. तया तेची किंमसीत, ते ज्ञान पावे निश्चित. पण त्या साधकाचा अधिकारी ज्ञानोबांनी प्रतिपादन केला, आत्मसुखाची या गोडिया. ज्याच्या जीवनातलं साध्य एक आहे तो साधक आहे, आणि ज्याच्या जीवनामध्ये त्यालाच मोजता येत नाही एवढे साध्य आहे तर तो सामान्य पुरुष आहे. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाची या ठाई इंद्रिया मान नाही. अशा साधकाला शोधत शोधत ते ज्ञान त्याच्या घरापर्यंत येतं. योग्यता जर असेल ना, संपत्ती आपल्याकडे येते. योग्यता असेल, देवही आपल्याकडे येतो. योग्यता असेल तर श्रीगुरूही आपल्याकडेच येतात, आणि योग्यता असेल तर ब्रह्मज्ञानही आपल्याकडे येतं. या सर्वांच्या करता प्रमाण आहे. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत, येल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. स्वधर्माचं अनुष्ठान करत असेल तर सर्व मूर्तिमंत दैव आपोआप चालत येतं. सुखे येतो घरा नारायण, देव घरा आला, देव आपोआप चालत येतो. ऐसी कर्मे साम्य दशा, होय तेथ विरेशा. मग श्री गुरु पैसा भेटीची का, किंवा साधू भेट देती तया अवचितारे. आणि या प्रस्तुत प्रकरणामध्ये तया तेचे किंमसीत, ते ज्ञान पावे निश्चित. निश्चित त्याला ते ज्ञान प्राप्त होतं की ज्या ज्ञानामध्ये संपूर्ण शांती असते. श्रीगुरूंच्या मुखारविंदातून येणारे शब्द ज्ञानाचं बीज आहे. साधकाचं असणारं अंतकरण हे एक प्रकारची चांगल्या प्रकारे तयार केलेली जमीन आहे, आणि चांगल्या प्रकारच्या जमिनीमध्ये ज्ञानबीजाचं रोपण झालं की त्यामध्ये ज्ञानाचा अंकुर प्रगट होतो. आणि तो अंकुर प्रगट झाल्याबरोबर काही काळ त्याचं जतन करावं लागतं. आणि एकदा ज्ञानाचा अंकुर आपल्या अंतकरणात बुद्धीमध्ये तो वृक्ष वाढला की त्याचा मग पराकोटीचा दैवी संपत्तीच्या द्वारे विस्तार होतो. याकरिता ज्ञानोबांची 10व्या अध्यायामध्ये ओवी आहे, जी ज्ञानाचे बीज तव तयाचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल. मनोनी ई कृपेची जहाली ओल, ती महत्त्वाची राहिली होती. कृपेची जहाली ओल मनोनी संवाद फळेशी उठिले. म्हणजे श्रीगुरूंनी केलेला उपदेश ज्ञानाचं बीज आहे. आपल्या अंतकरणाच्या भूमिकेमध्ये ते खोलवर रुतलं पाहिजे. जर वरवर बीजारोपण झालं ना, पेरणी झाली, तर वरवर असणारा मातीचा जो थर असतो तो कोरडा होतो, पण खालपर्यंत किंवा खोलपर्यंत
त्यामध्ये ओलावा चांगला असतो. मग इथे परमार्थामध्ये ओलावा कोणता आहे? कृपेची जाहली ओल, श्री गुरूंची कृपा हा ओलावा आहे. त्यांनी केला उपदेश हे ज्ञानाचं बीज आहे. आणि आपल्या शुद्ध अंतकरणाच्या भूमिकेमध्ये ते पडलं की संवाद फळीशी उठिले, मग त्या अंकुराला अनेक प्रकारचे फल येतात. आता या ज्ञान अंकुराला पहिलं फल कोणतं येतं? दुःखाच्या अभावाचं. दुसरं फल आहे जन्माच्या अभावाचं. आणि तिसरं फल आहे देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. किंवा दोनच प्रकारचं फल आहे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. या पलीकडे परमार्थामध्ये फळं नाही. फळाशीची पंडुसता फळे कायशी, फळालाच परत आता काही फळं लागत नाही. असा हा ज्ञानबीजाचा उत्तरोत्तर विस्तार आहे. ज्या साधकाला मी ब्रह्म असं ज्ञान झालं, त्या साधकाचा पुढे त्या ज्ञानाचा विस्तार झाला आणि तो अंतःकरण वृत्तीने जगतातल्या कोणत्याही पदार्थाकडे पाहू लागला की त्याला आत्मानुभूती सगळीकडे अनुभवाला येते. यालाच म्हणतात त्याला आत्म्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान झालं. अगोदर अहम ब्रह्मास्मी आणि यानंतर सर्वम खलविदम ब्रह्म, सर्व काही ब्रह्मच आहे. आता यामध्ये पूर्वोत्तर भाव असा काही नाही. जेव्हा स्वतःला अहम ब्रह्मास्मी ज्ञान होतं त्याच काळामध्ये जर व्यापकत्वाचा बोध बरोबर असेल तर सर्व काही ब्रह्मच आहे. इदम सर्वम यद अयम आत्मा, यालाच आपण ओतप्रोत चिंतन असं म्हणतो. याला शांतीचा विस्तार म्हणतात. जे होती वास पाहिजे ते होती शांतीची देखीचे. आणि या स्वरूपाच्या अनुभवामध्ये आपपर नेणीचे निर्धारिता, किंवा दुसरा एक पाठ आहे बघा, अपारा पार नेणीचे निर्धारिता, असा पण एक ज्ञानेश्वरीमध्ये पाठ आहे. जे अपार स्वरूप आहे त्याची मर्यादा विचार केलं की सापडतच नाही, कारण ते अनंत स्वरूप आहे. किंवा या व्यापकत्वामध्ये हा आपला हा परका असा बोध राहत नाही. ऐसा हा उत्तरोत्तर ज्ञानबीजाचा असे विस्तार सांगता असे अपार परी असो. आता या ज्ञानबीजाचा हा विस्तार अपार आहे, अमर्याद अनंत आहे. किती सांगावं अर्जुना, आता राहू दे. भगवान परमात्म्याने या ज्ञानबीजाचा विस्तार 13व्या अध्यायामध्ये सांगितला. जेव्हा 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम या पदापासून पुढच्या 5 श्लोकामध्ये ज्ञानी पुरुषांची 18 प्रकारची लक्षणं प्रतिपादन केली. तर ते लक्षणं सांगत असताना ज्ञानोबाने अगोदर एक उदाहरण दिलं आहे. तसे बरीच दिले आहे, पण त्यातलं एक उदाहरण फार गोड आहे. ज्ञानोबारा म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा काचेचा कंदिलाचा जर दिवा असेल, भिंगारी दीपू ठेवेला बाहेरी फाके, काचेच्या तावदानामध्ये जर दिवा ठेवला तर त्याचा प्रकाश जसा काचेतून बाहेर प्रकाशित होतो, तसं अंतकरणामध्ये हृदयीची ज्ञाने जी देही उमटती चिन्हे, ते सांगो आता अवधाने चांगे ऐक. तसं हृदयामध्ये ज्ञान प्रतिष्ठित झालं की त्याची अनेक प्रकारची लक्षणं बाहेर प्रगट होतात. आणि ती लक्षणं 13व्या अध्यायामध्ये 18 प्रकारची आहे. 16व्या अध्यायामध्ये 26 प्रकारची दैवी संपत्ती आहे. हा सगळा आत्मज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा विस्तार आहे. पण ज्ञानोबारा म्हणतात, आता असो, आता इथे विस्तार नाही करायचा, त्याचा विस्तार पुढे करणार आहे. एखाद्या विषयाचं सूत्ररूपाने व्याख्यान केलं आणि त्याचा जर विस्तार राहिला असेल तर ज्ञानोबारा त्याचा विस्तार पुढे कुठेतरी करतातच. किंवा एखाद्याचा मागे विस्तार झाला असेल तर पुढे त्याचं सूत्ररूपाने व्याख्यान करतात. दोन्ही प्रकारे चिंतन करता येतं. एक सूत्र प्रतिपादन केलं होतं 9व्या अध्यायामध्ये, राक्षसी मासुरीम चैव प्रकृती मोहिनीम श्रिताहा. त्याचा विस्तार नाही केला जास्त, विस्तार केला मग 16व्या अध्यायामध्ये. आणि 13व्या अध्यायामध्ये अहिंसा पदाचं किंवा अमानित्व पदाचं विस्ताराने चिंतन केलं. 16व्या अध्यायामध्ये केलं नाही. मग अगदी जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहाटणे ते अहिंसे रूप जाणं, एकाच ओळीमध्ये सूत्र सांगितलं. हे ज्ञानोबारांच्या हातवटी आहे. आणि इथे जरी ज्ञानोबारांनी विस्तार केला नाही तर पुढे मात्र ज्ञानकांडामध्ये त्याचा विस्तार येणार आहे. कारण ज्ञानबीजाचा विस्तार प्रतिपादन करायचा, मग तो उपासना कांडामध्ये करण्यापेक्षा तत्त्वज्ञानाचा विभाग जेव्हा प्रारंभ होईल तेव्हाच केलेला तो चांगला आहे. वक्त्याला हेही कळालं पाहिजे की आपण कोणत्या विषयाचा विस्तार कुठं करायचा आहे. कदाचित तो संकेत ज्ञानोबारा आपल्याला देतात ना. ज्ञानबीजाचा विस्तार सांगता असे अपार परी असो. आता
इथपर्यंत ज्ञान कुणाला प्राप्त होतं, त्या ज्ञानप्राप्तीचं फल काय आहे त्याला मात्र काल लागत नाही. याच अध्यायामध्ये बघा 2 श्लोक आले. 38व्या श्लोकामध्ये कालेन असा शब्द वापरला आणि 39व्या ओळीमध्ये अचिरेन असा शब्द वापरला की नाही. तर यातला बारकावा असा आहे, ज्ञानप्राप्तीसाठी साधकाला उशीर लागू शकतो, पण एकदा ज्ञान प्राप्त झालं तर पराम शांती प्राप्त करायला अजिबात वेळ लागत नाही. म्हणजे एखादा व्यक्ती समजा प्रवास जर करू लागला तर प्रवासासाठी त्याला वेळ लागू शकतो, पण जर गावात गेला आपल्याला अनुभव येतो हा. प्रवासाला जर आपण निघालो तर आपल्याला वेळ लागतो. मध्यंतरी खड्डे असतात, गतिरोधक असतात, वळणं असतात. मुक्कामाला जाईपर्यंत वेळ लागतो, पण गावात गेला तर जंगी स्वागत होतं की नाही व्यवहारामध्ये. असं तसंच आहे, ज्ञानप्राप्तीसाठी वेळ लागू शकतो, पण ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की अव्यवहित उत्तर क्षणी त्याला परमानंदाची प्राप्ती होते. असा हा भाग आहे. म्हणून कालेन शब्द पण आहे आणि अचिरेन अजिबात विलंब लागत नाही, शीघ्रातिशीघ्र त्याला परमशांती मिळते. असाही भाव इथपर्यंत सांगितला. आता हे ज्ञानाचं महात्म्य सांगितलं. असा साधक जगतामध्ये दुर्मिळ आहे. महात्मासुद्धा मिळत नाही ना. समहात्मा सुदुर्लभ हा. जसा सिद्ध महात्मा दुर्लभ आहे तसं श्रद्धावान तत्पराहा संयतींद्रियाहा असा साधक मिळणंसुद्धा दुर्लभच आहे. पण बाकीचे मात्र फार आहेत. पण बाकीचे पुष्कळ जरी असेल तरी त्यांना एवढं पराकुटीचं फळ मिळत नाही. त्यांचा विनाश कसा होतो तो ज्ञानोबाराय किंवा भगवान परमात्मा पुढच्या 40व्या श्लोकामध्ये सांगतात. अज्ञः च अश्रद्धानः संशयात्मा विनश्यति न अयं लोकः अस्ति न परः न सुखम संशयात्मनः. 3 प्रकारचा भाव सांगितला. अज्ञः जो आत्मज्ञानाने शून्य आहे. शास्त्राचं म्हणजे वेदांत शास्त्राचं ज्याने अध्ययन केलं नाही, आत्मज्ञानाने शून्य आहे. किंवा एखाद्या पुरुषाला व्यवहारातलं सगळं ज्ञान आहे, फक्त एक आत्मज्ञान नाही, तरीसुद्धा विनश्यती तो विनाशाला प्राप्त होतो. त्याला म्हणतात अज्ञः. पुढे शब्द आला अश्रद्धानः. वेदांत वाक्य आणि संत वाक्य यांच्या वचनावर असणारा पराकोटीचा विश्वास, इदम इत्थम एव हे असंच आहे, याला म्हणतात श्रद्धा. परंतु याच्या उलट विपर्य रूप असणारी नास्तिक्य बुद्धी ज्याला म्हणतात, नास्तिक बुद्धी आहे, विपरीत भावनेला प्राप्त झाली आणि शास्त्रवचन किंवा गुरुवाक्यांच्या वचनावर ज्याला अजिबात विश्वास नाही त्याला अश्रद्धानः असं म्हणतात. विनश्यती तोही नष्ट होतो. पुढे शब्द आला संशयात्मा. वेदांतामध्ये प्रतिपादन केलेला विचार, गुरूंनी केलेला उपदेश असा नक्की आहे की नाही, असा 2 प्रकारचा जर भाव असेल का नसेल तर त्याला संशयात्मा असं म्हणतात. अज्ञानी पुरुषही नष्ट होतो आणि अश्रद्धावान पुरुषही नष्ट होतो. पण त्या दोघांमध्ये एकच पद वापरलं, पण संशयात्मा मात्र वेगळा सांगितला. संशयात्मा विनश्यती. कारण का अज्ञानी पुरुषापेक्षा आणि अश्रद्धाळू पुरुषापेक्षा संशयी पुरुष अत्यधिक पापी असतो. का पापी आहे त्याचं कारण भगवान परमात्मा उत्तरार्धामध्ये सांगतात. ज्याच्या जीवनामध्ये संशय आहे ना, अयम लोकः न अस्ति. कारण इह लोकामध्ये संशय आहे, त्यामुळे तो धनार्जन करत नाही योग्य मार्गाने, त्यामुळे त्याला इह लोकातलं सुख मिळत नाही. बरं पुण्यकर्म करत नाही म्हणून पारलौकिक स्वर्गातलं सुखही मिळत नाही, किंवा अत्यधिक पुण्यामुळे त्याला ब्रह्मलोकापर्यंतही जाता येत नाही. म्हणजे इह लोकातलंही सुख नाही, परलोकातलंही सुख नाही. आणि पुन्हा शब्द वापरला न सुखम. भोजनादिकापासून मिळणारं सुद्धा सुख त्याला मिळत नाही. ज्या पुरुषाला जास्त संशय असतात ना, न जाणो आपल्या जीवनामध्ये कोणी विष तर कालवलं नसेल असं त्याला भोजनाचंही सुख मिळत नाही. म्हणजे सामान्य असणारं भोजनाचं सुखही नाही, कर्मापासून मिळणारं वित्तार्जन वगैरे इह लोकातला आनंद नाही. आणि पुण्यकर्मनं संशय आहे अंतकरणात, पुण्यकर्मनं केल्यामुळे त्याला पारलौकिक सुखसुद्धा मिळत नाही. म्हणून अज्ञानी पुरुषापेक्षा अश्रद्धाळू पुरुषापेक्षा संशयात्मा फारच पापी आहे आणि म्हणून संशय घातक आहे. एकतर मनुष्य अज्ञानी असेल
तर ज्ञानी होण्याची शक्यता आहे. संशय आत्मा जो असतो ना, तो स्वतःला अजिबात अज्ञानी समजत नाही. जो मधला असतो ना, त्याचा फार म्हणजे घातक स्वभाव आहे. गुरुवारी राऊत बाबांच्या भाषेमध्ये जो बांधावरला आहे, बांधावरला तो सांगता येत नाही. तो जास्त एखादा व्यक्ती अज्ञानी असेल तर अज्ञानामध्ये पण थोडंफार सुख असतं. ज्ञानी असेल पराकोटीचा तर त्यामध्ये तर मग सुखाला किंमत म्हणजे मोजमापच नाही, त्याची किंमत करू शकत नाही. पण जो मध्यंतरी असतो की नाही, त्याच्या दुःखाला पारावार नाही. विचारसागरामध्ये 4थ्या तरंगाला प्रारंभ होत असताना शुभसंतती नावाचा राजा आला. त्याला तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी असे 3 मुलं. हे 3 प्रकारचे अधिकारी आहे. उत्तम अधिकारी 4था तरंग, मध्यम अधिकारी 5वा, कनिष्ठ अधिकाऱ्याला 6वा तरंग. कनिष्ठ अधिकारी म्हणजे एकदम हलका नसतो बरं. हो, त्याची बुद्धी फार अफाट असते, फक्त त्याला तर्क जास्त असतात. पण ते 3 जण मुक्त झाले. पण राजाच्या बाबतीमध्ये काय करावं काही करू नये, ते जे अदृढ असतं की नाही किंवा वैराग्याचा अपरिपक्व भाव असेल, तो जास्त दुःख देतो. संशय जर आले तर निराकरण झाले पाहिजे. तसेच ठेवले तर ते संशय मनुष्याला घातक ठरतात, त्याला कोणताही आनंद मिळत नाही. यावर आता ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात. ऐक बरं अर्जुना, जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. ऐके. आता पाठीमागे शब्द सांगितला आहे 86 क्रमांकाच्या ओळीमध्ये. मग म्हणत असे किरटी, आता चित्त देईये गोठी, सांगेन ज्ञानाचे भेटी उपाय तुझ. तर ते बरोबर आहे, कारण परमात्मा ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगणार आहे. त्या बाबतीमध्ये लक्ष दिलं पाहिजे, हे बरोबर आहे, कारण ज्ञान मिळणार आहे. त्या बाबतीमध्ये लक्ष द्यावं असं भगवंताने म्हणलं, त्यामध्ये वावगं नाही. पण आता 40व्या श्लोकामध्ये वर्णन कोणाचं येतं आहे? अज्ञहा, अश्रद्धाधानाहा आणि संशयात्मा. मग त्यांचं काय बरं ऐकायचं? वास्तविक त्यांची उपेक्षा केली पाहिजे की नाही? पण न जाणो अर्जुना, तुझ्या मनामध्ये जर अज्ञान असेल, अश्रद्धेचा भाव असेल किंवा काही संशय असेल, तर या पुरुषाप्रमाणे आपली हानी होऊ नये याकरिता ती सुद्धा लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. म्हणून पहिला शब्द आला, जसं तरी अवधान एकले दिजे, या बाबतीमध्ये ज्ञानोबा सावध करता. तसं अज्ञानी पुरुषाचं ऐकायचं म्हणजे तसं होण्याकरता नाही, अज्ञानी पुरुषाप्रमाणे व्हायचं नाही, तर त्यापासून आपण स्वतःला वाचविलं पाहिजे. याकरिता तेही ऐकलं पाहिजे. त्याज्यते त्याच्या वया लागी, जाणावी जरी अनुपयोगी, तरी ते ऐका चांगी श्रोत्रशक्ती. त्याज्य गोष्ट जरी असेल पण तिचा त्याग कसा करावा याकरिता ती सुद्धा ऐकली पाहिजे. ऐकल्याशिवाय ग्रहणही होत नाही आणि ऐकल्याशिवाय त्यागही घडत नाही. ज्ञानोबा त्याकरिता उदाहरण देता. एखादा व्यक्ती जेवायला बसला, जेवता जेवता कधी ते लक्षात येत नाही बघा, तांदळामध्ये जे खडे असतात ते पांढऱ्या रंगाचे असतात, शेंगदाण्यामध्ये येणारे खडे ते सुद्धा त्याच रंगाचे असतात. कळत नाही बघा, मोजून घेतानाही कळत नाही. जर ते कढईमध्ये शेंगदाणे भाजायला प्रारंभ केला आणि जर त्याचा संबंध आला तर आवाज येतो खड्याचा, मग वाटतं की त्यामध्ये खडे आहे. एरवी लक्षात येत नाही. पपयाच्या बिया काळे मिरे म्हणून विकले जातात, लक्षात येत नाही. मी सहज सांगितलं, मी नाही व्यापार केला, सांगितलं सहज, लक्षात येत नाही. तसं एखादा व्यक्ती जेवायला बसला आणि त्या तांदळामध्ये खडा लागला तर काही काही लोकांच्या दाताखाली आला ना तर त्यांना कळतो, ते घास थुंकून नाही टाकत. का बरं? अहो तांदूळ विकत आणलाय ना, आणि तो खडाही विकतच आणला, सोडायचा कसा? काय दूरदृष्टी, सोडून द्या विषय. पण घासामध्ये जर एखादा खडा आला तर तो जिभेच्या माध्यमातून बाजूला काढावा लागतो, आणि तो काढण्यासाठी जर वेळ लागला तरी ते दूषण नाही, भूषणच आहे. घासातील हरळ फेडिता लागे वेळ, ते दूषण नव्हे खडळ सांडा बाकी. तसं अज्ञानी, अश्रद्धाळू, हे संशयात्मा यांनाही दूर करण्यासाठी हे ऐकलं पाहिजे. ऐक अर्जुना, जया प्राणियाच्या ठाई. इथे प्राणी म्हणजे 84 लाख देहामध्ये जन्माला आलेले प्राणी असा अर्थ नाही करायचा, कारण त्या प्राण्यांचा इथं अधिकार नाही. इथं अर्थ घ्यायचा आहे मनुष्य गण प्राणी.
मनुष्य देहामध्ये आलेला प्राणी, कारण आपण जीवच आहे. त्या अर्थाने जया प्राणियाच्या, ज्या मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची, कोणतं ज्ञान? ब्रह्मज्ञान. किंवा द्रव्यादी याग किर होती, परिज्ञान यज्ञाची सरी न पवती, या ज्ञानाची आवडी नाही. आणि व्यवहारामध्ये हे दुर्लभ आहे. बरं, व्यवहारामध्ये दुर्लभ आहे. सामान्यपणे कोणत्याही आईवडिलांना असं वाटतं आपला मुलगा शिकावा, पण शिकत असताना तो तत्त्वज्ञानी व्हावा, आध्यात्मिक व्हावा असं नाही वाटत. त्यांनाही असंच वाटतं मुलाने ती विद्या संपादन करावी की ज्या विद्येच्या द्वारे अफाट पैसा कमवता येईल. अफाट पैसा कमवायचा आणि समाधान बिघडून टाकायचं, असं त्यांच्याही मनातली धारणा असते. या ज्ञानाची आवडी नाही. जिथं आईवडिलांनाच आवड नाही तिथं मुलांना काय आवड असेल. पण काही काही मुलांना आवड असते. गत जन्मातलं कर्म त्यांना बरोबर आळंदीला घेऊन येतं. आणि त्यांना माहिती आहे, गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं, का रे म्हणे तो घरून आला, काही घरी कल्पना दिली का? ते अहो घरच्यांना विचारलं असतं तर जाऊ दिलं नसतं. मग म्हणे न विचारताच आलो, पळून आलो. अरे पण आला तर आला, मग इथं कोण आहे? आहे ना भगवान श्री ज्ञानोबा आहे. पराकोटीची आवड आहे. ही आवड असणं हे पारमार्थिकाचं लक्षण आहे, ती श्रीमंती आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये आवड नाही, अध्यात्मज्ञान सोडून बाकी त्याने व्यवहारातलं कितीही ज्ञान संपादन केलं तरी त्याच्या पाठीमागची मरण नावाचं जे संकट आहे त्याला कोणी तारू शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात अध्यात्मज्ञान नाही आणि बाकी सगळी ज्ञान आहे. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैशेची होय. इथपासून यादी दिली आहे बघा सगळी. व्याकरण जवळपास 17ची यादी दिली आहे बरं. 17 प्रकारची ज्ञानं सांगितले. व्याकरणी चोखडा, तर्की अतिगाडा, परी आत्मज्ञानी फुडा, जात्यंध जो. हे ज्ञान पराकोटीचं आहे. या ज्ञानामध्ये परमशांतीचा लाभ आहे. या ज्ञानामध्ये कर्म भस्मसात होतं. या ज्ञानामध्ये अविद्येची निवृत्ती, अविद्या कार्याचा बाध होतो आणि मोक्ष मिळाल्यामुळे परत जन्माला यावं लागत नाही. इतकं या ज्ञानाचं महत्त्व आहे. पण या ज्ञानाची आवडी नसेल तर भगवान ज्ञानोबा म्हणतात तो मनुष्य देहात जरी आला तर त्याच्या जगण्याला जगणं कसं म्हणावं? तयाचे जियाले म्हणो काही, त्याच्या जगण्याला जगणं कसं म्हणावं अर्जुना? त्यापेक्षा वरी म्हणजे त्यापेक्षा, जगण्यापेक्षा म्हणजे काय? आत्मज्ञानाने रहित जीवन आहे. आणि असा व्यक्ती जगत असेल तर त्याच्या त्या जगण्यापेक्षा मरण चांगलं, मृत्यू चांगला आहे. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात हे बाकीचे पण सगळे गाढव वगैरे प्राणीच आहे ना, बैल वगैरे, तर ते त्या देहात आल्यानंतर गतजन्मातलं पाप भोगून संपवितात. आणि हा मनुष्य या देहात आल्यानंतर आत्मज्ञान न मिळविता अनंत जन्माला भविष्यकाळामध्ये पुरेल अशी कर्म करून ठेवतो. मग असं अनंत जन्माला पुरेल एवढं पापात्मक कर्म करणाऱ्या मनुष्यापेक्षा ते गाढव आणि बैलसुद्धा चांगले आहे. किंवा असा मनुष्य जर जगला आणखीन जास्त तर अनंत जन्माला पुरेल अशा कर्माची वाढच करत राहील की नाही, त्यापेक्षा तो मेलेला बरा. काही लोक असं म्हणतात की भगवान परमात्मा दुष्टांचा नाश करतो, चांगला आहे तो. कारण जर दुष्ट जगला ना तर तो आणखीन पाप करत राहील आणि ते पाप त्याला आगामी अनंत जन्म देतील. त्यापेक्षा तो तिथेच वध केलेला बरा आहे. या अर्थाने वरी मरण चांगलं असा अर्थ घ्यायचा. नाहीतर ज्ञानोबा एवढा कठीण शब्द कधी वापरत नाही. ज्ञानाची आवड नाही, मनुष्य देहामध्ये आला, भारतात जन्म आहे, महाराष्ट्रात आहे तरी अभ्यास करत नाही, म्हणजे असं तयाचे जे आले म्हणो काही, वरी मरण चांगलं त्यापेक्षा मृत्यू चांगला. आणि खरंच आहे, जर आपल्याला मराठी भाषेत जन्म मिळून महाराष्ट्रामध्ये जन्म लाभून जर ज्ञानोबा यांची मराठी भाषेतली ज्ञानेश्वरी न समजता महाराष्ट्रातला व्यक्ती जर मृत्यू पावत असेल तर त्याच्यासारखी हानी कोणती दुसरी जगामध्ये. म्हणून त्याचं तो जास्त जगण्यापेक्षा लवकरात लवकर वरी मरण चांग. कसं आहे त्याचं जगणं? शून्य जैसे गृह का चैतन्य विन देह, तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीन. ज्याप्रमाणे एखादं गृह, घर फार चांगलं आहे पण घरात कुणीच राहत नाही. घराचा नियम असा आहे, घर दररोज स्वच्छ करावं लागतं आणि दसरा दिवाळी आली की विशेष स्वच्छ करावं लागतं. बघा तुम्ही, लोक म्हणतात दसरा काढायचा आहे,
कशाला दसरा काढायचा, दसरा येतच असतोय, त्यातली घाण काढायची घरातली. पण वाक्प्रचार कसा आहे, दसरा काढायचा, विनाकारण दसऱ्यावर आरोप आहे हा. दसरा कशाला काढायचा, घरात जे जतन करून ठेवलेले कपडे जुने वगैरे आहे ते काढायचे. आणि कौतुक असं आहे, जुने कपडे काढतात, धुवून ठेवतात आणि पुन्हा जपून ठेवतात, दसरा काढला म्हणतात. असू दे, आपला विषय नाही तो. शून्य जैसे गृह, एखादं घर आहे पण घरात कुणीच राहत नाही, काय घराला किंमत आहे? त्या घरात कुणी राहत नसेल तरी किंमत नाही, आणि त्या घरात जर एखादा लहान बालक नसेल तरी घराला किंमत नाही. शून्य जैसे गृह, का चैतन्य विन देह, एखादा देह आहे, अंग गोरे आहे, तरुणी आहे, त्यानंतर पुन्हा सर्व अवयवावर अलंकार परिधान केले आहे, फक्त एवढंच आहे की ज्यात चैतन्य म्हणजे प्राण नाही किंवा जीवात्मा निघून गेला आहे. मग काय करायचं? अंग गोरे आणि तरुणी, वरी लेले आहे लेणे, 3 लक्षणाने संपन्न आहे अंग, गोरं गोमटा आहे, तरुण आहे, अलंकाराने संपन्न आहे, 3 लक्षणाने प्राप्त आहे, फक्त प्राण नाही. मग 3 लक्षणाने संपन्न असेल त्याला चौघ उचलतात, कारण प्राण नाही ना. चैतन्य विन देह, किंमत नाही. ज्ञानोबा म्हणतात सर्पांगणाद्वार रुंधले आहे ते सोनं याचे सुंदर, निर्वाळिले होय घर, परी सर्पांगणाद्वार रुंधले आहे. अगदी चांगल्या प्रकारे सोन्याचं घर आहे, सोन्याचं घर. आणि प्रवेशावर उंबऱ्यातून प्रवेश करायचा, चांगल्या प्रकारे तयार असणारी नागिन आहे तिथं. सर्पांगणाद्वार रुंधले आहे, त्या घरात कोण जाईल? जाणार नाही. हा साबरी वाडी नल्या सरळा, वरी फळ नाही आत पोकळा, कस्तन झाले गळा शिळये जैसे, तैसे मूर्खांचे तयाजी आले, आणि दिक्कर्म तयांचे निपजले, जैसे साबरी फळ आले घेपेना दिजे. ज्याप्रमाणे शिळीच्या गळ्याला स्तन आहे, उपयोग नाही, किंवा साबरीला फळ आलं त्याचा उपयोग नाही, तसा हा जगतोय मनुष्य देहामध्ये, पण आत्मज्ञानासाठी अजिबात प्रयत्न करत नाही, तर किंमत नाही. जिथे ज्ञानोबा आहे त्याला किंमत देत नाही, व्यवहारातल्या माणसानं दिली तरी त्याला किंमत नाही. व्यवहारातले माणसं कोणालाही किंमत देतात, त्या व्यवहारातल्या माणसाला काही नजर नसते, काही नाही. विचारी पुरुषांनी जर आपल्याला कौतुक केलं तर ते कौतुक सगळ्या पुरस्कारापेक्षा मोठं असतं. शून्य जैसे गृह, का चैतन्य विन देह, तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीन, ज्ञानाने हीन असणारं आणि संमोह म्हणजे मोहाने युक्त असणारं जीवित शून्य आहे, त्याला कोणत्याही प्रकारची किंमत नाही. बरं, एखाद्याला ज्ञान प्राप्त नाही झालं, कधीकधी एखाद्या पुरुषाला वेळ लागतो, ज्ञान प्राप्त नाही आहे, पण ज्ञान प्राप्त व्हावं आपल्याला अशी त्याच्या मनामध्ये आस्था जरी असेल तरी त्याला ज्ञानप्राप्तीची शक्यता आहे. पण एखाद्याला आस्थाही नाही ना आवड नाही, तर मग त्याच्या जगण्याला काही किंमत नाही. अथवा ज्ञान किरा आपुन हे, परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेच जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. ज्ञानोबा म्हणतात, वास्तविक पुढच्या पण ओळीचा संबंध आहे. वाचून ज्ञानाची गोठे कायसी, परी ते आस्थाही न धरी मानशी, तरी तो संशय रूप होताशी पडिला जाण. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. व्यवहारामध्ये असं होऊ शकतं, आपल्याला याचा अनुभव येतो. काही काही लोकांना फार तीक्ष्ण बुद्धिमत्ता नसते, पण श्रद्धा असते बरं त्यांची. गावाकडचे काही लोक फार नम्र असतात, महाराज आम्हाला आळंदीला राहायला जमत नाही, तुमच्यासारखी साधना आम्ही करत नाही, पण तुमच्यासारखे वारकरी जर आले तर सेवेमध्ये आम्ही काही कमतरता राहू देत नाही, अशी त्यांची आस्था असते. तर या व्यक्तींच्या उद्धाराला, ज्ञानप्राप्तीला काहीतरी चांगल्या प्रकारे शक्यता आहे. पण एखादा व्यक्ती असं, काही काही लोक असतात बरं, गावात सप्ताह सुरू झाला 8 दिवस बाहेर फिरायला जातात, आस्थाच नाही, अजिबात आस्था नाही. अथवा ज्ञान किरा आपुन हे, एखाद्याला निश्चित ज्ञान प्राप्त झालं नाही, आपुन हे म्हणजे प्राप्त झालं नाही, परंतु परी ते चाड म्हणजे इच्छा, एकी जरी वाहे, मला ज्ञान कधी ना कधीतरी प्राप्त व्हावं, असा एखादा महात्मा माझ्याकडे यावा आणि त्यांनी मला उपदेश करावा, अशी एक चाड जरी त्यांनी आपल्या अंतकरणामध्ये धारण केली, तर ज्ञानोबा म्हणतात तिथं जिव्हाळा काय आहे प्राप्तीचा पै. ज्ञानप्राप्तीचं तिथं काही ना काहीतरी ओलावा. बाबा पुढे या, खुर्ची आहे ना, खुर्ची आहे पुढे. तरी तिथं जिव्हाळा काय आहे प्राप्तीचा पै. ज्ञानप्राप्तीचं तिथं काही ना काहीतरी ओलावा आहे. ज्याप्रमाणे ओलावा मिळाला
की जसा वृक्ष वाढतो त्याप्रमाणे आस्था जर मनामध्ये असेल तर ज्ञानप्राप्तीची काही ना काही शक्यता आहे. परंतु ज्ञानोबाला म्हणतात संशय आत्मा मात्र वेगळा आहे. एखादा अज्ञानी असेल तर कधी ना कधीतरी तो ज्ञानी होईल. अश्रद्धाळू जरी असेल तरी तो कधी ना कधी चांगल्या संगतीत आला तर श्रद्धावान होईल. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये काही लोक येतात, जीवनामध्ये कधीच आळंदी पाहिलेली नसते, पण घरचे लोक म्हणतात अहो मराला आली तुम्ही, आता तर एकदा आळंदीला जा. मग असा व्यक्ती एखाद्या प्रसंगाला सोहळ्यामध्ये येतो आणि ज्ञानोबाऱ्यांच्या वलयामध्ये आला ना तो इतका पक्का वारकरी होतो. तो म्हणतो आता मी मरेल पण वारी नाही सोडणार. अगोदर पराकोटीचा अश्रद्धाळू होता, पण या वलयामध्ये आला की तो पाहतो अरे इथं श्रीमंतालाही तेवढीच किंमत, गरिबालाही तेवढीच किंमत. गावाकडचे काही काही अश्रद्धाळू माणसं वारीमध्ये येतात आणि मग सेवा करणारे वारकऱ्यांच्या सोबत त्याचे पाय धुतात, तर त्याला त्याची लाज वाटते, पण काय करा, काही म्हणता येत नाही. त्याच्यात परिवर्तन होतं. तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल होण्याकरता काही शक्यता आहे. पण जो संशयात्मा आहे ना, ज्याच्या मनात संशय फार मोठे, त्याच्यात नाही बदल होत. दगड किती दिवस पाण्यात राहिला म्हणजे तो बोट चेपा होतो? अजिबात नाही होत. कधी कधी ते धान्यामध्ये ते मूग असतात, हरभरे असतात बघा, ते काही काही धान्य 8 तास 6 तासामध्ये भिजतं, पण काही काही फारच दृढ कार्यकर्ते असतात, त्यातले ते मूग मटकी वगैरे असतात, भिजतच नाही. बरं नका का भिजे ना, मग आधनामध्ये घातले तर शिजले पाहिजे ना, शिजतही नाही. नका शिजे ना, खाल्ले तर पचतही नाही, असे ते असतात, त्यांच्यात नाही परिवर्तन. तसा हा संशय आत्मा आहे. वाचुनी ज्ञानाची आस कायशी, ज्ञानाची गोठी कायशी. एखाद्याला ज्ञान प्राप्त नाही पण प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे तर त्याला प्राप्तीची काही ना काही शक्यता आहे. गुरुवारी डॉक्टर बाबांनी काल पाठामध्ये सांगितलं, जरी आपल्याला दृढ बोध नाही झाला तरी म्हणत जावं मी ब्रह्म आहे. म्हणत जावं का? सत्य बोलण्याचं पुण्य लागतं आणि कधी ना कधी तो ब्रह्मप्राप्तीला प्रवास करतो. देह म्हणण्यापेक्षा ते चांगलं आहे. तसं ज्ञान प्राप्त नाही पण म्हणत जावं मला ज्ञान मिळालं पाहिजे. एखादा वाराणसीला जात नाही पण त्याने म्हणत जावं की मला काशीला जायचं आहे, तर त्याला यात्रा करण्याचं तेवढंच पुण्य मिळतं. तसं ज्ञान प्राप्त नाही पण प्राप्तीची इच्छा जरी असेल तर तिथं ज्ञानप्राप्तीचा काही ना काही ओलावा शक्यता अवश्य आहे. पण याला ज्ञानाची वार्ताच माहिती नाही. वाचूनी याशिवाय ज्ञानाची गोठी कायशी, ज्ञानाची गोष्ट कशी असते ते ज्ञान महात्म्यांच्या मुखारविंदातून प्राप्त होतं, याची गोष्ट तो कशी काय करेल, करतच नाही. बरं नका का गोष्ट ऐकायला मिळेला, पण कमीत कमी आस्था आवड तरी असावी. परी ते आस्थाहीन धरी मानशी. ज्ञानाची गोष्ट कशी करावी, कारण प्राप्त नाही. नसे नका प्राप्त पण कमीत कमी प्राप्त व्हावं अशी आस्था आवड तरी असावी. आस्थाहीन धरी मानशी. तो आपल्या मनामध्ये ती आस्था आवड धारण करत नाही, मग जीवनामध्ये शक्यता आहे एकतर मनुष्याला पराकोटीचं ज्ञान तरी प्राप्त होईल, नाहीतर त्याचा पूर्ण तरी विनाश होईल. पण हा जो व्यक्ती आहे आस्था नसल्यामुळे, ज्ञानोबा म्हणतात मनुष्य देहामध्ये आलेला आहे, ज्ञानप्राप्तीची वार्ताही नाही, आस्थाही नाही, तर त्याची हानी आहे. तो संशयरूप होता अशी पडेला जाणं. संशयरूप असणाऱ्या अग्नीमध्ये तो निश्चित पडला जातो. मनुष्य देहामध्ये आला आहे, ज्ञानप्राप्तीची शक्यता नाही, आवडही नाही, पण बाकीचे असणारे बरेच आपले सानिध्यामध्ये राहणारे माणसं ज्ञान श्रवण करायला जातात, त्यांना पराकोटीचा बोध होतो, ते आनंदातही प्राप्त होतात. पण खरंच त्या आनंदाला प्राप्त झाले असेल का हो, का नसेल झाले? असा ज्याला संशय आला त्याचं काही खरं नाही. संशयरूप होता अशी पडेला जाणं. आणि एकदा संशयाच्या अग्नीमध्ये पडला, मग आता संशय अनेक प्रकारचा. बरं, वेद वाक्यावर संशय असेल, प्रमाणगत संशय, त्या वाक्यामध्ये आलेला सिद्धांत त्यावर संशय, त्याला प्रमेयगत संशय असं म्हणतात. स्वतःच्या ठिकाणी देह असताना, आपलं ब्रह्मस्वरूपाचा अंश असताना देह वाटणं, याला विपरीत भावना म्हणतात. म्हणून विचारसागरामध्ये असंभावना आणि विपरीत भावना असा प्रकार आला आहे. ज्ञानाचं फल जे आनंद आहे ना, त्याला प्रतिबंध करणारे हे 2 घटक आहे. प्रमाण वेदवाक्यावर संशय आला तर त्याला प्रमाणगत संशय म्हणतात, तो श्रवणाने निवृत्त होतो. प्रमेयगत असणारा जर असंभावना आली
तर ती मननाने निवृत्त होते आणि विपरीत भावना आली की निधिध्यासनाने ती निवृत्त करावी लागते. पण जर तो संशयामध्ये पडला, संशयमुखी कुठं आला माहिती आहे का? प्रमाण असणाऱ्या वेदवाक्यावर किंवा प्रमाण असणाऱ्या श्रीगुरूंच्या उपदेशावर आणि त्या उपदेशावर शास्त्रवचनावर जर संशय आला त्याला असंभावना म्हणतात. कारण मुळामध्ये यथार्थ प्रमाज्ञान होण्यासाठी शास्त्रामध्ये काही प्रमाणं सांगितली आहे. मुळामध्ये आहे 6 प्रमाणं: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी प्रमाण. या 6 प्रमाणामध्ये प्रबल प्रमाण कोणतं असेल तर शब्द प्रमाण. आणि शब्द प्रमाणामध्ये सुद्धा अपौरुषेय शब्दराशी असणारा वेद याचं प्रबल प्रमाण आहे. आणि त्या प्रबल प्रमाण असणाऱ्या वेदावरच त्याला संशय आला. त्याला श्रवण केलं पाहिजे, श्रवणाकरता ज्ञानाची आवड पाहिजे, पण त्याच्या मनात आवडच नाही, आस्थाही नाही. संशय जाण्याकरता शक्यता काय मग? आता संशय कशाने जाईल? श्रवण केलं तर. प्रमाणगत संशय श्रवणाने जातो, प्रमेयगत असणारा संशय तो मननाने जातो. पण प्रारंभ श्रवणापासून आहे ना. विपरीत भावना जाणण्यासाठी निधिध्यासन करावं लागतं. पण हा संशयाच्या आग्नीमध्येच पडलेला आहे आणि संशय निवृत्त व्हावा याकरता श्रवण करावं, कोणाचं तरी ऐकावं अजिबात आवडत नाही. कसं काय अग्नीतून बाहेर पडेल? ज्ञानोबा म्हणतात संशयाच्या अग्नीमध्ये पडला नक्की भस्मसात होईल, त्याचं मरण जवळ आलं आहे असं कळून घ्यावं. याकरिता पुढे उदाहरण देतात. जे अमृत ही परिनावडे, ऐसे सावियाची अरोचक जई पडे, तै मरण आले असे पुढे जाणो एकी. एखाद्या पुरुषाला दैवयोगाने अमृत मिळालं. अमृत आहे बरं, अमृत रस स्वादनी रस सकळ, सगळ्या प्रकारची गोडी अमृतामध्ये आहे. दैवयोगाने मिळालं पण त्या पुरुषाला ते आवडलं नाही. जे अमृतही परिनावडे, ऐसे सावियाची, सावियाची म्हणजे सहजच, अरोचक म्हणजे अरुची, अमृताच्या विषयी. बरं त्याला आजार नव्हता. एखाद्या मनुष्याला ताप आला की त्याला दूध आवडत नाही, खरं आहे. ताप आला की दूध नाही आवडत, याला तापही नव्हता. पण सहजच जर अमृत मिळत असताना त्याला आवडत नसेल, असे सावियाची अरोचक जे पडे, अरुची जर त्याच्याकडे येऊन राहिली असेल तर ज्ञानोबा म्हणतात तै म्हणजे तेव्हा मरण आले असे पुढे. स्पष्ट जाणून घ्यावं की त्याला नक्की मरण आले आहे हे जाणून येत आहे. आजारी असतात तर कळलं आहे बा आपल्याला, जाऊ द्या जिभेला चव नाही म्हणून त्याला अमृत आवडत नाही, पण चांगला ठणठणीत आहे, आरोग्याने संपन्न आहे, नाही नाही मला अमृत नाही, अरे अमृत अमर करणार आहे तरी नाही आवडत, समजून घ्यावं तुला मरण आलेलं आहे. मरण आले असे पुढे जाणो एकी. हा झाला दृष्टांत. सिद्धांत कशा करता? तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानेशीची माझे, तो संशय अंगीकारीचे येत भ्रांती नाही. हे 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. तैसा विषय सुखे रंजे, रंजे म्हणजे रंगून जातो. नाशिवंत असणारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आपल्या परमार्थामध्ये सुद्धा तत्त्वज्ञान महत्त्वाचं आहे बरं. पण हल्लीच्या काळामध्ये वरची असणारे जे राग, रागाचे अंग वगैरे त्याला जास्त महत्त्व आले. हा विषय सुखाचाच प्रकार आहे. ते ज्ञानोबा म्हणतात देवर्षी अध्यात्म गाता, आहाच रागांगेशीची मधुरता, तेची भावे चित्ता येर न लगेचे काय, दुसरं काही नाही. हा सुद्धा विषय सुखाचा आनंद आहे. विषय सुखे रंजे, विषय सुखाने स्वतःला सुखी मानतो आणि अध्यात्म ज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्ञानेशीची माझे, ज्ञानप्राप्तीचे विषय मत्त होतो, बेपरवा, प्रमादी, असावध होतो. मागचा तत्पर आहे, ज्ञानम लभते, आणि हा मात्र अजिबात तत्पर नाही. ज्ञानेशीचे माझे, ज्ञानोबा ज्याला ज्ञान नाही, विषय सुखामध्ये रंगून गेला तर तो संशय अंगीकारीचे येत भ्रांती नाही. तो संशयाने अंगीकार केला जातो. या बाबतीमध्ये कोणता संशय नाही. बघा बरं शब्द कसा आहे, संशय अंगीकारीचे येत संशय नाही. भ्रांती म्हणजे संशय, तो संशयाला अंगीकार केला जातो. या बाबतीमध्ये अजिबात संशय नाही. म्हणजे व्यवहारामध्ये आपण वाक्य म्हणतो की नाही, तो आता नक्की अधपतनाला जाणारच आहे. या बाबतीमध्ये जसं आपण 2 वाक्यामध्ये एक शब्द आला की त्याचं दृढीकरण होत असतं.
संशय अंगीकारीचे येत भ्रांती नाही, संशय नाही. मग आता त्याचं अधपतन कसं होतं बघा बरं. ज्ञानाची आवड नाही, ज्ञानच प्राप्त नाही. पहिल्यांदा ज्ञान प्राप्त नाही, त्यात पुन्हा आवड नाही, आणि पुन्हा संशयात पडला. मग संशयी जरी पडला तर निभ्रांत जाणे नासला, तो अहिक परत्रा मुकला सुखाशिगा. संशयामध्ये जर पडला ना व्यक्ती, संशयग्रस्त झाला, तर तो निभ्रांत निसंशय नासला, तो नष्ट झाला, हे जाणून घ्यावं. ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जो पुरुष विषयाचं चिंतन करतो, तर त्याचे ते कारणमाला नावाचा अलंकार आला आहे. कारणाची परंपरा सांगितली, तर त्यामध्ये बुद्धिनाशात प्रणश्यती, बुद्धिनाशात प्रणश्यती. ज्याच्या बुद्धीचा नाश झाला तो नुसता नश्यती नाही, प्रणश्यती. ज्याची बुद्धी नष्ट झाली तो व्यक्ती नष्ट होतो. आणि तसंच आहे, ज्याच्या मनात संशय फार आले तोही नष्टच होतो. म्हणून तो तरी निभ्रांत जाणे नासला, तो नासला म्हणजे नष्ट झाला. अहिक परत्रा मुकला सुखाशिगा. त्याला इहलोकातलंही सुख मिळत नाही आणि परलोकातलंही सुख मिळत नाही. आपण आत्ता उदाहरण पाहिलं, एखादा व्यक्ती भोजन करण्याकरता बसला आणि जर त्याला संशय आला, माझ्या भोजनामध्ये कोणी विष तर कालवलं नसेल, काय त्याला आनंद मिळणार आहे बासुंदीचा? नाही मिळणार. कारण संशय मनामध्ये, म्हणजे संशय जर असेल ना तर इहलोकातला आनंद आहे. म्हणून परमार्थामध्ये पराकुटीचा विश्वास असावाच लागतो. आणि तो कुठे ठेवावा हे आपल्याला संत सांगतात. संतांची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. किंवा भांडवल गाठी तरी विश्वास, पराकुटीचा विश्वास कुठंतरी असावा लागतो. व्यवहारातली जी माणसं संत वाङ्मयावर किंवा संत वचनावर विश्वास ठेवत नाही ना, बघा बरं, आणि ते स्वतःला शहाणे समजतात. तर आम्ही वेद प्रमाण मानत नाही, संत वाङ्मय मानत नाही, पण घरात त्या सगळ्या लोकांचं ऐकतात. म्हणजे तिथं त्यांचा विश्वास आहे आणि संत वाङ्मयाच्या बाबतीमध्ये अविश्वास आहे. आणि ते लोक स्वतःला शहाणे समजतात. आणि अशा लोकांनाही काही लोक आपले शहाणे समजतात. त्यांना काही शहाणं समजायचं आहे, म्हणजे विश्वास कुठं ठेवा हे ज्यांना कळत नाही त्याला काही लोक शहाणे समजतात. हे अतिमूर्खाचं लक्षण आहे. मग संशयी जरी पडला तरी भ्रांत जाणे नासाला, तो अहिक परत्रा मुकला सुखाशिगा. त्याला इहलोकातही सुख नाही. कारण पारलौकिक जर सुख मिळवायचं असेल तर त्याला पुण्य नावाचं चलन लागतं. पुण्य जर आपल्याकडं असेल, पुण्य नावाचं धन, तर स्वर्गातलं सुख मिळतं. पुण्य संपलं की मागं यावं लागतं. आणि हा पुण्यच करत नाही ना, शास्त्रावर विश्वास नाही, तर काय मिळणार आहे सुख? अहिक परत्रा मुकला सुखाशिगा. याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात. संशय असेल तर त्या मनुष्याला काहीच कळत नाही. उदाहरण, जया काळ ज्वरांगी बाणे, तो शीतोष्णी जैसे नेने, आगी आणि चांदीने सरिषेची मानी, तैसे साच आणि लटिके, विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिताहित. ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये काळ ज्वर, ज्वर म्हणजे ताप, आणि काळ ज्वर म्हणजे विषम ज्वर, त्या ज्वराचे प्रकार आहे. 9 दिवसापर्यंत राहतो, त्याला नवज्वर असं म्हणतात. हा काळ ज्वर आहे, त्याला विषम ज्वर म्हणतात. तो ज्याच्या अंगात आला ना, त्या पुरुषाला शीतल चंदन आलं तरी कळत नाही, आणि उष्ण एखादं पेय आलं तरी त्याला ते लक्षात येत नाही. कारण त्याच्या अंगामध्येच काळज्वराचा संचार झाला आहे. शीतोष्णी जैसी नेने, आगी आणि चांदीने सरिषेची मानी. पौर्णिमेच्या दिवसामध्ये चंद्राच्या किरणात जाऊन बसविला तरी त्याला ते कळत नाही, आणि अग्नीमध्ये जरीच बसवला दोन्ही सारखंच मानतो तो, कारण त्याला ती संवेदना राहत नाही. हे झालं उदाहरण. तसे साच आणि लटिके, खरं काय खोटं काय, विरुद्ध आणि निके, अनुकूल काय प्रतिकूल काय, संशयी तो नोळखे हिताहित. आपलं हित कशामध्ये आहे, काय आचरण केल्यानंतर आपलं अहित होणार आहे, संशयी पुरुषाला काही कळत नाही. हित अहितही कळत नाही, अनुकूल प्रतिकूलही कळत नाही, खरं आणि खोटंही कळत नाही. आणि कळत नाही हेही त्याला कळत नाही. का? कारण तो संशयी आहे म्हणून. संशयी तो नोळखे हिताहित. हा रात्री दिवस पाही, जैसा जात्यंदा ठाऊवा नाही, तैसे संशयी असता काही मना नाही. हा रात्री आहे का दिवस आहे
ज्याप्रमाणे जात्यंत म्हणजे जन्मांध पुरुष आहे, आता सूर्याचा उदय आला आपल्याला कळतो, त्याला कळत नाही. बरं, सूर्य मावळा रात्र झाली तीही आपल्याला कळते, पण त्याला ती अजिबात कळत नाही. तैसे संशयी असता मना काही नाही. दोन अर्थ होतात. मना संशयी असता, मनामध्ये संशय जर असेल तर त्याला काहीच कळत नाही, किंवा संशयी जर तो स्वतः असेल तर त्याच्या मनाला कोणताही विचार पटत नाही. विश्वासच नाही ना. विश्वास ही पहिली पायरी आहे, आणि त्यानंतर मग अंततोगत्वा त्याला मोक्षापर्यंत जाता येतं. पण त्याची पहिलीच पायरी चुकलेली आहे. त्यामुळे संशयी पुरुषाला काही कळत नाही. आणि सगळी कारणं पाहिली की मग ज्ञानोबा म्हणतात, मनवणी संशयावनी थोर, अनिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागोर प्राणी अंशी. अर्जुना, ही सगळी कारणं जर आपण पाहिली, संशयी पुरुषाला हित अहित कळत नाही, अनुकूल प्रतिकूल कळत नाही, साच आणि लटिके कळत नाही, संत कोण आहे महात्मा कोण हेही कळत नाही. म्हणून म्हणावं लागतं, ज्या गोष्टीमुळे त्याला संत कळत नाही, ज्या गोष्टीमुळे त्याला ज्ञान मिळत नाही, हे त्याचं पाप नाही का? आणि कशामुळे आलं हे? संशयाच्या वृत्तीमुळे. मनवणे संशयाहुनी थोर, अनिक नाही पाप घोर. जगामध्ये पापाचे प्रकार आले, पाप, उपपाप, महापाप असे काही पापाचे प्रकार आले, पण सगळ्यात मोठं पाप संशय. कारण शास्त्रामध्ये सगळ्या पापाला प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. आपण तिथे प्रायश्चित्त घेतलं की त्या पापातून आपली सुटका होते, पण पापातून सुटका करणारं शास्त्रच मानत नाही ना. म्हणून संशयावनी थोर, अनेक नाही पाप घोर. घोर म्हणजे भयानक, भयंकर, दुसरं कोणतं पाप नाही. आणि हा संशय म्हणजे विनाशाची वागूर प्राणियांशी. वागूर म्हणजे जाळं, प्राण्याला विनाशाकडे घेऊन जावं याकरता लागलेलं मोठं जाळं कोणतं असेल तर अंतकरणातला संशय आहे. हा निर्माण कुठून होतो? अज्ञानापासून. येणे कारणे तो त्याच्यावा. एवढा मोठा संशय असेल ना, तर या कारणामुळे अर्जुना तो त्याचा त्याग केला पाहिजे. मग आता संशय पापी आहे, मग या पाप्याचं कारण पाहावं लागतं, आणि या कारणाला नष्ट करणारं शस्त्र कोणतं आहे तेही मिळवावं लागतं. अशी सगळी प्रक्रिया परमात्मा पुढे सांगतील. तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.